नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 नोव्हेंबरला आहे दिवाळी आणि या दिवाळीची सुरुवात जी आहे ती 9 नोव्हेंबरपासून म्हणजे वसुबारस आणि रमा एकादशी ही एकाच दिवशी आलेल्या आहेत, गुरुवारी, आणि या दिवशी दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे बघा 10 नोव्हेंबरला आहे धनत्रयोदशी. तर आपल्याला या धनत्रयोदशीपासून म्हणजे धनतेरस या दिवसापासून ते दिवाळीपर्यंत आपल्याला आपल्या घरातल्या अशा 5 वस्तू ह्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा त्या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाही. त्याचप्रमाणे आता सध्या दिवाळी आहे. दिवाळीमुळे सर्वांच्याच घरी फराळ हे बनत असतं आणि अशा वेळी आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरीही आपल्याला कोणाच्याही घरी अशी एक वस्तू ही चुकूनही खायची नाही. या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे, नाहीतर आपलं नुकसान हे होऊ शकतं. तर अशा कोणत्या वस्तू द्यायच्या नाही, कोणती वस्तू खायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, तुम्हाला धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस हे शुक्रवारी आहे. तर या शुक्रवारपासून तुम्हाला दिवाळीच्या दिवसापर्यंत म्हणजे हे 3 दिवस जे आहे ना, या 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरातल्या वस्तू या कुणाला द्यायच्या नाही. सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कुणालाही पैसे हे उधार द्यायचे नाही. कोणी कितीही जवळचा असला तरीसुद्धा आपल्याला आपल्या घरातली लक्ष्मी ही या 3 दिवसांमध्ये कोणालाही द्यायची नाही. जास्त करून धनत्रयोदशी आणि दिवाळी या 2 दिवशी आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या हातात किंवा दुसऱ्यांच्या घरात जाता कामा नये, याची आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे. यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे मीठ. तर बघा, मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातलं मीठ हे चुकूनही कोणाला या दिवाळीच्या दिवसांमध्ये द्यायचं नाही. धनतेरसपासून ते दिवाळी संपेपर्यंत आपल्याला आपल्या घरातलं मीठ हे कोणालाही द्यायचं नाही. जरी आपल्या घरी कोणी मीठ मागायला आलं तर त्या व्यक्तीला तुम्हाला चुकूनही मीठ हे द्यायचं नाही. यानंतर बघा, आपल्याला साखर जी आहे ना, साखर, दूध, दही यासारख्या वस्तूसुद्धा आपल्या घरातून कोणालाही द्यायच्या नाही. कोणी कितीही मागायला आलं तरी त्या व्यक्तीला आपल्या घरातून या वस्तू द्यायच्या नाही. नाहीतर होतं काय, आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरात जात असते. यामुळे आपल्या घरावरती बघा दारिद्र्य, गरिबी यासारख्या गोष्टी यायला लागतात. आर्थिक संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं. कारण बघा, या वस्तू ज्या आहेत ना त्या आपल्या घरातल्या अतिशय महत्त्वाच्या वस्तू असतात. आणि दिवाळी आहे, या दिवशी अमावस्यासुद्धा आहे. तर या वस्तू ज्या आहेत ना या दिवशी आपल्या घरातून कधीही कोणाला द्यायच्या नाही, नाहीतर आपल्या घरातली लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेत असते. त्यानंतर बघा, तुम्हाला आता सध्या दिवाळी आहे तर दिवाळीमध्ये सर्वांच्याच घरी मिठाई वगैरे बनत असते. तर जर तुम्हाला कुणी या दिवाळीच्या दिवसांमध्ये पांढऱ्या कलरची मिठाई जर तुम्हाला खायला दिली तर चुकूनही तुम्हाला खायची नाही. म्हणजे जे आपले अतिशय जवळचे आहेत त्यांचं ठीक आहे, परंतु जे तुमच्यावरती जळतात त्या, जसे की तुमची प्रगती त्यांना देखवत नाही, तुमचे शत्रू आहे, तुमचे गुप्त शत्रू आहे, किंवा असे सुद्धा आपले मित्र असतात जसे की आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु आपल्या मागे आपलं वाईट कसं होईल याचं चिंतन ते करत असतात. तर अशा लोकांनी जर तुम्हाला मिठाई दिली तर चुकूनही तुम्हाला मिठाई खायची नाही. परंतु तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपल्या कितीही जवळचा असला तरीसुद्धा आपल्याला त्या व्यक्तीने आपल्याला पांढऱ्या कलरची मिठाई दिली तर अजिबात खायची नाही. कारण बघा, आपल्या जवळचेच जे असतात ते आपले मोठे दुश्मन असतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टी या दिवाळीमध्ये आवर्जून टाळायच्या आहेत. कारण पांढऱ्या मिठाईमधून जसे की दोष, करणी बाधा ज्या गोष्टी असतात त्या लवकर केल्या जातात. आणि दिवाळीच्या दिवशी अमावस्यासुद्धा आहे. अमावस्या जितकी चांगली आहे तितकी वाईटसुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला या दिवाळीच्या दिवसांमध्ये धनतेरस त्यानंतर दिवाळी संपेपर्यंत आपल्याला कोणाच्याही घरी पांढऱ्या कलरची मिठाई ही तुम्हाला चुकूनही खायची नाही. तर या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे. कोणत्या वस्तू कोणाला द्यायच्या नाही.
त्याचप्रमाणे कोणत्या वस्तू आपल्याला खायच्या नाही हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे बघा, दिवाळीची साफसफाई ही प्रत्येकाच्या घरामध्ये चालू असेल तर अशा वेळी आपल्याला आपल्या घरातून तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ह्या आवर्जून बाहेर काढायच्या आहेत। फाटलेले कपडे असेल ते आपण वापरत नसेल तर ते सुद्धा आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत। आपल्या घरामध्ये फाटलेले कॅलेंडर असेल आणि हे कॅलेंडर तुम्ही वापरत नसेल, जसे की 2 ते 3 वर्षापूर्वीचे जुने कॅलेंडर आहेत, तर हे सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर आवर्जून काढायचे आहेत। बंद पडलेले घड्याळं, बंद पडलेले इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू ज्या आहेत त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जर आवाज येत असेल ओपन करताना, लावताना, तर तो दरवाजा तुम्हाला ठीक करून घ्यायचा आहे, कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि ह्या दरवाजाचा आवाज होणं हे अतिशय अशुभ असतं। यामुळे आपल्याला दरवाजा हा ठीक करून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जर अशा फुटलेल्या तुटलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्या तर घरामध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता ही वाढत असते। यामुळेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकत नाही, घरामध्ये कलह, मतभेद, भांडणं यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।